काल इथून आळंदीची ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जाणार होती ना, मग तेच आम्ही पण दर्शनासाठी गेलो होतो ताईनो. म्हणलं मग घरातूनच गाड्या हे तिथं लावायला जागा नव्हता ना, म्हणून मग पायीच गेलो होतो घरातूनच. म्हणलं आपलं पुढं गाड्या लावायला जागा आहे नाही. मग गर्दी पण भरपूर होती बघा, रस्त्यानेच लोक किती चालले होते. जाता जाताच आधी गंध हे लावून घेतला तिघांनी पण. तुषारला काय सुट्टी नव्हती, तुषार आला नव्हता. मग आम्हीच तिघं गेलो होतो, तेजेश पप्पांनी मी. मग तिथंच मग थोड्याशा पाण्याच्या बॉटल आणि बिस्किट पण जाता जाता घेऊन गेलो होतो. म्हणलं आपल्याला पण जेवढं दान होईल तेवढं आपण पण दान केलं चांगलंच असतंय. म्हणलं आपण पण तेवढं थोडंफार करा दान करू म्हणलं. मग तेच अजून पालखी यायला वेळ होता, म्हणून मग तोपर्यंत ते वाटून घेतलं. म्हणलं आपलं पण जवळ ओझं कमी होईल. तोपर्यंत बघा ना, पालखी पण आली होती, किती सुंदर सजवलं होतं ना पालखीला. चांदीचं पण वरती कळस हे बसवले होते, त्याच्यामुळं खाली फुलांच्या ह्यावेळेस डेकोरेशन कमीच केलं होतं, पण खूप सुंदर वाटत होतं. आणि वारकरी लोक बघा ना, जिथं जागा भेटेल तिथे नाश्ता करायला थांबले होते. सकाळचे 9-9:30 वाजले होते दरम्यान. सर्वांनी नाश्त्याला बसले होते तिथं वारकरी लोक. आणि इकडं पालखी पण आली होती. गर्दी खूप होती, पण तेवढ्या गर्दीतून जाऊन आमचं पण दर्शन खूप छान झालं. आणि माऊलीचे बघा ना, माऊलीसाठी रस्ता विठ्ठलाने मोकळा केल्यासारखं झालं. इंद्रायणीवरून ते सगळे पुलं भरून वाहत होते, एक पण पूल रिकामा नव्हता. पण विठ्ठलाची भक्ती बघा ना, किती ज्ञानेश्वर माऊलीची भक्ती बघा किती ह्याच्यावर आहे. मग हे माऊलीसाठी येण्यासाठी रस्ता पण मोकळा झाला. आणि खूप छान असं माऊलीचं हे पण आगमन पण झालं होतं आळंदीतून. मग खूप छान असं आम्हाला पण दर्शन करून खूप छान वाटलं बघा ना. पताके परत दिंड्या पण भरपूर होत्या, त्याच्यामुळं गर्दी पण भरपूर झाली होती. आणि पालखी जसं पुढं जाईल तसं गर्दी पण नंतर कमी होत होती. म्हणून मग आम्ही पण दर्शन घेतलं. पोलीस पण भरपूर होते, त्यांना पण लोक ऐकत नव्हते. एकातर बाईचं माझ्या समोरच मंगळसूत्र पण तुटलं. पण किती ना काय पण होऊ, दर्शनासाठी लोक येतातच. कुठून लोक येतात. आम्ही तिथले तर भोसरीतच राहत होतो, म्हणून म्हटलं आपण पण चला. आम्ही पण मग पुण्यापर्यंत पायी गेलो होतो. मग मैत्रीण पण होती ना सोबत, मैत्रीण आणि मैत्रिणीचे मिस्टर, ते दोघं आणि आम्ही तिघं होतो. असं चाललो होतो. मग जाता सगळ्या बायका फुगड्या खेळत होत्या. म्हणलं आपण पण थोडीशी खेळू फुगडी. मग आम्ही दोघींनी पण फुगडी खेळू. साडीच घालणार होतो, पण साडीमुळे त्रास होतो ना, म्हणून मग ड्रेसच घालून गेलो होतो. म्हणलं पुण्यापर्यंत जायचं म्हणलं पायी जायचं म्हणलं साडीवर त्रास होतो ना, म्हणून म्हणलं नको म्हणलं ड्रेसच बरं आहे. म्हणलं दगडूशेठ गणपतीपर्यंत गेलो होतो आम्ही पण. बघा किती लोक होते. आणि त्यात जास्त तर बिस्किट पुढे हे बॉटल हे जमा करायला पण इथले लोक आलेले होते. पण ते वारीतले नव्हते, ओळखायला येत नव्हते. पण ओळखायला येत होते ते, पण पोलिस पण त्यांना काही करू शकत नव्हते. त्याच्यामुळे ते जास्तच हे करत होते. हे बघा सर्कसचा खेळ पण चालू होता. पोटासाठी खरंच माणसाला काय पण करावं लागतं ना. केवढ्या छोट्या दोरीवरती मुलगी हे करतो, ती सर्कस करत होती. ते पण आम्हाला बघून खूप वाईट वाटलं. मग पुढे येऊन मग सगळ्यांनी तिथं थोडीशी जागा पण होती. आणि थोडंसं आता पुढं पालखी थोडी पुढे गेली होती ना, त्याच्यामुळं गर्दी पण थोडी कमी झाली होती. मग आम्ही पण तिथं थोडेसे फोटो हे घेतले. मग फोटो हे घेऊन मग पुढं निघालोच होतो. आणि कसा वेळ जात होता ते समजत नव्हतं. पाऊस पण बघा ना, आधी 2 दिवस किती पाऊस होता, पण त्या दिवशी पाऊस पण नव्हता. आम्ही पण महाराजांच्या पाया हे पडला. आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही पण चालू केलं. एवढं गेलो 30 किलोमीटर गेलं असेल आम्ही घरापासून. पण खूप छान वाटलं जाऊन. मग सगळेजण असं फुगडी हे खेळत होते. त्या गर्दीत बघा ना, बाई म्हणत नाहीत, गडी म्हणत नाहीत, सगळेजण एकत्र चालतात. आणि विणावादन हे सगळं चालू होतं त्यांचं. भजन हे करत होते लोक. हरिनामाचा जप, माऊलीचा विठ्ठलाचा जप करत, नामस्मरण करत सगळेजण आपल्या पायी यात्रा करत होते. आमचं पण तेच चालू होतं. म्हणलं मस्त असं सगळ्या पालख्या वेगवेगळ्या असतात ना. मग मुक्ताईची पण पालखी आली होती तेवढ्यातच. मग मुक्ताईचं पण दर्शनही घेतलं. आणि मग पुढं गेलो. मग पुढं ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबतच आलो होतो आम्ही. पण परत पुढं ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आरामासाठी थोडी विश्रांतीसाठी थांबले होते सगळे वारकरी लोक. आणि बैलांना हे चाराय द्यायचं असतं ना, आराम करायचं असतं ना, मग त्याच्यासाठी थोडा वेळ तिथं थांबले होते. मग आम्ही इथं ज्ञानराज माऊलीचं लिहिलेलं आहे ना, तिथं थांबले होते. मग पालखी, मग तिथं छोटी मुलं बघा ना, किती सुंदर असं पोशाख परिधान करून छान असं फोटोशूटसाठी आले होते ते पण. मग पुढे आम्ही वडगाव शेळीला पोहोचलो चालत जाऊन. तिथं मिलिटरी एरिया बघा ना, किती सुंदर असं रांगोळी काढली होती. आणि खरंच मिलिटरीच्या लोकांनी पण खूप छान व्यवस्था पण केली होती. त्यांनी खायचा चहा नाश्ता, पाण्याच्या बॉटल, थंड त्यांनी सगळं ठेवलं होतं. परत केळी पण वाटत होते. आणि खूप छान वाटलं आम्हाला त्यांचं पण बघून. देशसेवा करून असं वारकरींची पण सेवा त्यांनी खूप छान सुंदर पद्धतीने पार पाडली होती. मग पुढं लहान मुलं बघा ना, हे बहुतेक आळंदीच्या शाळेतले असावे. मग शाळेतली मुलं पण खूप छान असं डान्स करत होते.
डान्स नाही म्हणता येणार याला, ताल धरून धरून भजन करत होते ना ते काका, त्याच्यावर मस्त असं त्यांचं पण नाद चालूच होता. गळ्यात पण टाळ होती, टाळ वाजवणं करणं त्यांचं खूप छान चालू होतं. आणि टाळ वाजवायचे, नाचायचे आणि परत एकदमच पुढं पळायचे. त्यांना बघून मन पण भारावून गेलं होतं. आम्ही तिथंच त्यांचं बघतच अर्धा तास तरी थांबलो होतो. म्हणलं आपल्याला पुढं उशीर होईल. मग पुढं पण आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी. मग पुढं पण तिथं थोडासा जागा होता. पुढं पण आम्ही दोघींनी फुगडी खेळायचं काय आम्ही सोडलं नाही आहे. फुगडी हे खेळत खेळत म्हणलं आपण पण हसत खेळत हे करत गेलं की आपला पण वेळ कसं जातो ते पण समजत नाही ना. मग पुढं बायका बघा ना, वय नाही, वयाचं भान विसरून असं सगळ्या बायका एकत्र मस्त असं खेळत खेळत बघा ना किती सुंदर असं हरिमुखी नावाचा गजर करत करत लोक किती सुंदर वाटत होतं ना जाताना रस्त्याने. आणि गर्दी बघा, गाड्यांच्या सगळ्या गाड्या हे बंद होत्या ना यायला इकडे रस्त्याला, त्याच्यामुळं खूप छान असं वाटत होतं. जिकडं बघल तिकडे वारकरी लोक दिसत होते, जिकडं बघल तिकडे वारकरी लोक फक्त असं माऊलीचं नामस्मरण करत जात होते. आम्ही पण चालत चालत जाऊन कधी दगडूशेठला पोहोचलो आम्हाला समजलंच नाही. रस्त्याने आम्ही पण थोडंसं नाश्ता हे केला होता मिलिटरी एरियामध्ये, तिथं पुलाव भेटत होता ना, व्हेज पुलाव पण आम्ही खाल्ला होता. मग पुढं दगडूशेठला आलो तर बघा किती सुंदर असं डेकोरेशन पण केलं होतं, फुलांनी सजवलं होतं. मग त्या आतमध्ये जाऊन मग थोडंसं दर्शन घेतलं. दर्शन पण घ्यायला काय वेळ लागला नाही, अजून पालखी मागवर थांबलेली होती ना, पाठीमागं होती, त्याच्यामुळं आमचं दर्शन पण खूप छान झालं. आणि विठ्ठलाचं बघा ना किती सुंदर असं डेकोरेशन केलं होतं खरंच. मग ते डेकोरेशन थोडंसं पाहिलं आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि तिथंच गणपतीचं आतमध्ये काय व्हिडिओ फोटो काढू देत नव्हते, त्याच्यामुळं ताईनं काढला नाही. मग बाजूलाच महादेवाचं पण मंदिर आहे ना, तिथं पण मग जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं पण थोडासा व्हिडिओ घेतला. म्हणलं तुमच्यासाठी पण, तुम्हाला पण बघायला होईल म्हणलं. मग ते पण व्हिडिओ घेऊन मग बाहेर आलो तर मग गर्दी पण थोडीशी आता वाढली होती, पालखी जवळ आली होती ना, म्हणून मग आता गर्दी पण थोडीशी वाढली होती. आणि मला जाताना आता काय बस भेटणार नाहीत म्हणून मग आम्ही मेट्रोनीच गेलो होतो. म्हणलं मेट्रोला काही गर्दी राहणार नाही, पण मेट्रोला पण गर्दी होती भरपूर. पण वारी करून खूप छान वाटलं. थोडीशीच काय ना वारी केल्या आम्ही, मॅगझिन ते पुण्यापर्यंतची वारी आमची खूप छान झाली. तेवढंच बघूत ना, संसारातून थोडासा वेळ भेटला तर एकदा नक्कीच पूर्ण पंढरपूरपर्यंत वारी नक्की करू. पण व्हिडिओ आवडला तर ताईनो सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आवडला तर, आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो ताईनो, मी त्या दिवशीच संध्याकाळी पण गावाकडे गेले होते. तुम्हाला गावाकडचा पण उद्याचा व्हिडिओ बघायला भेटेल. म्हणजे गावाकडे भावाचा स्लॅब पडणार होतं ना, स्लॅबसाठी मुलगी लागते ना, म्हणजे पूजा हे करण्यासाठी, म्हणून मग तिकडं पण गेले होते गावाकडं. मग पुढचा व्हिडिओ पण बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.